ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण कैवल्य पादाच्या मध्ये काळ प्रवेश केला. आज आपण अर्ध्यापेक्षा जास्त काळ भाग झालेला आहे. तर आत्मा हा जो आहे, खरं पाहिले असता एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची त्याला गरज नाही. परंतु त्याची जी छाया आहे, बुद्धीत पडते आणि त्या छायेच्या आकारावर ते चित्तीला म्हणजे आत्म्याला भोग्य बुद्धीचं ज्ञान होतं. आता क्षणिक वाद्यात जे आहेत, दृष्ट दृश्योपरक्तम चित्तम सर्व अर्थम 23वं सूत्र आहे. त्या चित्त जे आहे, द्रष्टा आणि दृश्य हे दोन भाग आहेत. दृष्टा आणि दृश्य यांच्या प्रतिबिंबाने प्रतिबिंबित होऊन सर्व आकारांचे भासते, म्हणून त्याचा सर्व अर्थ असं म्हटलेला आहे. का दृष्ट आणि दृश्य याचं प्रतिबिंब चित्तामध्ये पडतं. परंतु तदसंख्ये असंख्य वासनाभिचित्रमपि, असंख्य वासनाचं चित्र त्या चित्तामध्ये पडतं. असं जेव्हा होतं, परार्थम ते दुसऱ्यासाठी कष्ट करीत आहे. संहतेकारित्वात त्यांचं समूहाचं जे काम असतं ते स्वतंत्र नसते, तर ते दुसऱ्यावर अवलंबून असते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे परार्थ आहे. आता मोक्षाचं वर्णन करायचं आहे. मोक्षाचा अधिकारी कोण ते पहिल्यांदा सांगतात. ते 25वं सूत्र आहे. विशेष दर्शन आत्मभाव भावना निवृत्ती. विशेष कशाला म्हणतात? आत्मा आणि बुद्धी आपण व्यवहारामध्ये एकच धरून चालतो. परंतु खरी गोष्ट अशी आहे की चित्त, बुद्धी, सत्व जे आहे वेगळं आणि चेतन पुरुष जो आहे त्यापेक्षा वेगळा आहे. असा जो विशेष, हे विशेष याला म्हटलेला कशाला? आत्मा आणि शरीर, बुद्धी, चित्त हे सगळे जड आहे. म्हणून या दोघांचा फरक नक्की समजणे, त्याच्यातली भिन्नता जाणवणं, याला विशेष असं म्हटलेलं आहे. आणि जो विशेषाला जाणतो ते चित्त आणि आत्मा या दोघातला फरक जाणतो. ज्ञाता जो आहे तो, म्हणून जो अभिमान जो असतो, मी देह आहे, मी मोठा आहे, मी लहान आहे, हा अभिमान नाहीसा होतो. आणि मग तत्व जिज्ञासूचं विशेष दर्शनानंतर ते असं त्याला समजलं की मी देह नाही, बुद्धी नाही, अंतकरण नाही, वासना नाही, असं समजल्यानंतर कसं राहतं ते चित्त काय करते मग? तदा तेव्हा तेव्हा म्हणजे बुद्धी, चित्त याच्यापेक्षा आत्मा वेगळा आहे असा विवेक झाल्यानंतर म्हटलं तदा विवेक निमनम. यावेळी ते विवेक जो असतो नम्रतेनं कैवल्य पराग भारम चित्तम, ते चित्त विशेष सुखाला फल मानित नाही. ते आता चित्ताचा अभिमान दूर झाल्यावर कैवल्य फलाविषयी तत्पर होतो. त्याला आता कैवल्य प्राप्तीचा छंद लागतो. त्याला आनंद वाटतो की मला कैवल्याची प्राप्ती झाली पाहिजे. अशा चित्तात सुद्धा काय आता हे दाखवलं किंवा कैवल्याकडे तो जाऊ लागला त्याचं चित्त. पण असं असतानाही आपण व्यवहारात वागत असताना समाधीच्या बाहेर येतो आणि व्यवहारामध्ये आपण बोलायला लागतो. म्हणून म्हटलं त्याला छिद्र असं म्हटलेलं आहे. छिद्र म्हटलं तर आत्मा ज्यावेळी योग समाधी यामध्ये असतो त्यावेळी तो पूर्ण अवस्थेत असतो. पण काही वेळा बाहेर आपण येतो आपला व्यवहार करण्याकरता, त्या ठिकाणी जे रिकामी जागा दिसते
त्या ठिकाणी व्यवहारामध्ये आपल्यावर जे संस्कार होतात, चित्त ज्यावेळी विवेकानं पूर्ण असते त्यावेळी ते चित्त कैवल्य प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करते. असा प्रयत्न करीत असताना सुद्धा आपण व्यवहाराच्या मध्ये आल्यानंतर ते कैवल्याची जी अवस्था असते ती कमी होते आणि व्यवहारातले जे त्याला छिद्रम तच्छिद्रेषु त्या छिद्राच्या मध्ये संस्कारेभ्य आपण जागृत अवस्थेत जे काही काम केलेलं आहे त्याचे संस्कार प्रत्यंतराने अंतराच्या मध्ये येतात. दोघात फरक पडला की ते येतात. मग आता हे असं जे झालेलं आहे, हा जो संस्कार आहे त्याचा नाश कसा करायचा? हा नमेशां क्लेश व दुःखम ते सांगितलेलं आहे तसं ते प्रतिप्रसव कैवल्यम असं ते 10व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म ध्यान हे या तदवृत्त आहे दुसऱ्या पादातला आहे. ते जे प्रतिप्रसव करीत गेलं, जसं आता प्रतिप्रसव म्हणजे उलट जाणं. पृथ्वी पाण्यात, पृथ्वी पाणी अग्नी, पृथ्वी पाणी अग्नी वायूत आणि पुन्हा हे सर्व आकाशात. आकाश पुन्हा त्या प्रकृतीच्या मध्ये जाणं याला प्रतिप्रसव म्हणतात. असं जर आपण केला प्रतिप्रसव तर अविद्यादी जे आहेत 5 प्रेत अविद्या, अस्मिता, राग, द्वेषा, अभिनिवेशा, क्लेशा यांचा नाश होतो. तशानं या प्रतिप्रसवामुळे त्याच उपायानं या संस्काराचा नाश होईल म्हणून त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. आता सांगितलेल्या संस्काराचा नाश कशा रीतीने होतो? प्रसंख्याने आप्ये कुशिदस्य सर्वथा विवेक ख्यातेर धर्म मेघ समाधी. प्रसंख्यान म्हटलेलं आहे. प्रसंख्यान म्हणजे विवेक ख्याती. विवेक ख्याती म्हणजे आत्मा वेगळा आणि प्रकृती वेगळी, देह वेगळा अशी नक्की जाणीव होणं मग त्याला विवेक ख्याती म्हटलेलं आहे. त्याच्या विषयी सुद्धा जो इच्छा करीत नाही ती जे विवेक ख्याती उदय पावल्याच्यामुळे त्याच्या धर्ममेघ नावाची समाधी प्राप्त होते. धर्ममेघ समाधी प्राप्त झाली, विवेक ख्याती आलेली आहे. मग त्यामुळे जे काय येतात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशा यांचे संस्कार आपोआप ते नाहीसे होतात आणि ती समाधी सिद्ध होते. आता हे समाधी सिद्ध झाल्यामुळं काय फायदा होतो? 30वं सूत्र आहे. ततः क्लेश कर्म निवृत्ती. धर्ममेघ समाधी सिद्ध झाल्यामुळे वासनासहित अविद्यादी 5 क्लेश अगदी निवृत्त होतात. 5 क्लेश समजलं ना तुम्हाला? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे सगळ्या कार्याला सिद्ध होऊ देत नाही कोणत्या योगाच्या कार्यामध्ये. म्हणून म्हटलेलं आहे की ते क्लेश कर्म निवृत्ती, त्या कर्माच्या क्लेशाची निवृत्ती होते. कशामुळं? जर तुम्ही धर्ममेघ समाधीमध्ये पोहोचलात तर. त्याच्या पुढे सांगितलं तदा सर्वावरण मलापे तस्य ज्ञानशाज्ञेय मल अल्पम. ज्या वेळेस अविद्या जी आहे या अविद्येच्या सर्व प्रकारच्या ज्या क्लेश आहेत त्यांच्या ह्याला मल म्हटलेलं आहे. त्यांचा नाश झाल्या कारणानं ज्ञान हे त्याला प्रगट होते आणि एवढं ज्ञान होतं त्याने जे म्हणाल ते प्राप्त होतं. मग त्याला जाणण्यासारखं लहान होऊन जातं. ज्ञेय हे अगदी ज्ञेयम अल्पम, जगामध्ये जाळण्यासारख्या वस्तू त्याचं स्वरूप कमी होऊन जातं. मग तदा सर्व आवरण मलापे तस्य, जे आत्म्यावर विद्येवर जे आवरण पडलेलं आहे ते आवरण नष्ट झाल्याच्यामुळे जाणण्याचा जो ज्ञेय विषय जो आहे अल्प होऊन जातो. म्हणून धर्ममेघ समाधीकडे आपण लागलं पाहिजे. काय होते मग याला? ज्ञेय जे जाणण्याची वस्तू अल्प का झाली?
ततः कृतार्था नाम, तो कृतार्थ झालेला आहे. मग परिणाम क्रम समाप्ती गुणानाम, तो परिणाम जो होत होत कृतार्थ झालेल्या मनुष्याला परिणाम क्रम समाप्त होऊन जातो आणि गुणही राहत नाहीत. एका दुसरा तिसरा होऊन प्रकृतीमध्ये सगळे विलीन होऊन जातात. म्हणून त्यानंतर गुणाचं कार्य आटोपलेलं आहे. म्हणून सांगितलं असा परिणाम क्रम अगदी शेवटचा होता, तो संपलेला आहे. मग आता काय होईल पुढे? क्षण प्रतियोगी परिणामापरांत निरग्राह्य क्रम, एका क्षणात एका परिणामात तो येतो आणि तो त्याचा नाश होतो. दुसऱ्यात पुन्हा दुसरा येतो. असं सारखं चालू असते ते गुणांच्या मधून हे. पण ज्यावेळी योगी समाधी अवस्थेत गेल्याच्या नंतर हा जो परिणाम होतो गुणांचा, तो थांबतो आणि त्याला काही मिळवायसारखं नसतं. त्या सगळ्या परिणामाचं अवसान म्हणजे नाश झाल्यामुळे क्षणाच्या वेळी जे काय अडचण येते ती नाहीशी होते. अशा परिणामांच्या परंपरेस क्रम म्हणतात. तो आता क्रमच राहिलेला नाही. म्हणून रक्षण प्रतियोगी परिणामापरांत निरग्राह्य क्रम, आता तो क्रम राहिलेला नाही. आता आत्मा मुक्त अवस्थेत आलेला आहे, मोकळा आहे. आता गुणांच्या परिणाम क्रमाची समाप्ती झाली असल्यामुळे तोच मोक्ष होतो. आता मोक्षाचं स्वरूप काय आहे? आता शेवटच्या सूत्रात सांगितले. आता 34वं सूत्र आहे. काय? पुरुषार्थ शून्यानाम, पुरुषार्थ किती? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे चारही पुरुषार्थ योग्यानं साध्य केलेले आहेत. म्हणून आता शून्य झालं कोण? पुरुषार्थ शून्य झालेला आहे. धर्मानं वागलं, धर्म संपला, धर्म अर्थ झालं, धर्म अर्थ काम झाला आणि मोक्ष झाला. आता काय मिळवायचं आहे? पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम, गुणही संपले. पुरुषार्थ गुणाच्या गुणामुळेच पुरुषार्थ असतो. पुरुषार्थाची समाप्ती झाल्यामुळं गुणानाम प्रतिप्रसव, गुणांचा प्रतिप्रसव झाला. कसा झाला? की तामस गुण आहे, तामस रजोगुणात मिळाला, तामस रजोगुण सत्वगुणात मिळाले, सत्वगुण असं करीत करीत त्या प्रकृतीमध्ये मिसळले प्रतिप्रसवाच्या दृष्टीने. मग पुरुषार्थ शून्यानाम, आता कुठलाही पुरुषार्थ आता प्राप्त करून घ्यायची योग्याला गरज राहिलेली नाही. म्हणून पुरुषार्थ शून्यानाम म्हटलेला आहे. आणि हे पुरुषार्थ शून्य झाला, गुणानाम प्रतिप्रसव, काय हे गुण सुद्धा एक शेवटी प्रकृतीमध्ये जाऊन मिळाले, प्रतिप्रसव झाला. असा प्रतिप्रसव झाल्यामुळं त्यांना कैवल्यम, त्यांना कैवल्याची प्राप्ती झाली. कैवल्याची प्राप्ती स्वरूप प्रतिष्ठा, स्वरूपाच्या मध्ये तो प्रतिष्ठित झाला. वा किती शक्ती रीती, ती तीच शक्ती आहे. अशा रीतीने जे आहे पुरुषार्थ पूर्ण प्राप्त झाले, गुणांचा प्रतिप्रसव झाला, कैवल्याची प्राप्ती झाली, स्वरूपामध्ये आपण स्थिर झालो, त्याला किती शक्ती असे म्हटलेलं आहे. म्हणून आता काम काही उरले नाही. तो परमपिता परमात्म्याच्या समाधी अवस्थेच्या मध्ये लय एकरूप होऊन जातो. केवळ आपल्या स्वरूपात राहणं म्हणजेच कैवल्य आहे. असं राहत असताना सावध राहिलं पाहिजे. कारण एखाद्या वेळेस चित्त जर बाहेर आलं तर बाहेरच्या संसारातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात आणि पुन्हा अधोगतीला मनुष्य जाऊ शकतो. अशा रीतीनं आपण 34 सूत्रांचा विचार केलेला आहे. पुरुषार्थ शून्य झाला म्हणजे त्याला प्राप्त झाले, ते नाहीसे झाले नाही. पुरुषार्थ चालूच राहतो. तो जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पुरुषार्थ राहतो. म्हणून या पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम, आता गुण जे आहे सत्व, रज आणि तम, ते कार्यरतच असतात. तरीही पण आता त्यांना फारसं काम उरत नाही. प्रतिप्रसव होतो. म्हणजे आता सर्वसामान्य योगी तमोगुणात राहतच नाही ना. तमोगुणातून रजोगुणात होतो, रजोगुणाचा व्यवहार काही राहत नाही. हे जाऊन मग सत्वगुणात होतो, सत्वगुणामध्ये थोडी स्थिरता राहते, योग राहतो. म्हणून
हे तिन्ही ज्यावेळी प्रकृतीमध्ये महत्व असे आता ते पुढे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पायऱ्या त्याच्या आधारे तो पूर्ण रूपाला जातो. म्हणून हा जो योग जो आहे निरंतर साधना सगळ्या साधकांनी केला पाहिजे. असं त्याची ओळख काय आहे? तर त्याची ओळख आहे आहार जो आहे तो सूक्ष्म होतो. सूक्ष्म होतो म्हणजे चांगले पदार्थ. चांगले पदार्थ म्हणजे भारीचे नाही. जसं दूध आहे, भाकरी आहे, चपाती आहे, सात्विक आहार घेतो आणि आणि ही जी दृष्टी आहे त्याचं वेदांचं जे हे वेद जे आहे परमेश्वराच्या द्वारे निर्माण झालेले आहेत. म्हणून त्यांच्या वेदांच्या आज्ञेनुरूप हा योगी चालतो. आणि मोक्षाचा उपाय तोच आहे. आपण जे पाहिला ना, तो मोक्षाचा आहे. आणि मोक्ष प्राप्त झालं म्हणजे सुख प्राप्त झालं. मोक्ष प्राप्तीसाठी प्राप्त झालेल्या माणसामध्ये प्रकाश असतो. प्रकाश म्हणजे असं दिसणारा नाही, त्यांच्या जीवनामध्ये दिव्यता प्राप्त होते. ते नेहमी निष्काम कर्म करीत राहतात. सर्वोच्च पद जे ब्रह्मज्ञान आहे, त्याची प्राप्ती त्यांना प्राप्त होते. अमृत प्राप्ती त्याला म्हटलेलं आहे. मग ब्रह्म साक्षात करून घेतल्याच्या नंतर त्यांना तृप्त होऊन जातो. ते आनंदी बनतात आणि सदा प्रसन्न राहतात. परमज्योती, परमधाम, परमशुद्ध स्वरूप, परमानंदामध्ये तो योगी राहतो. म्हणून चिरंतन सुख तथा परोपकारमय जीवन तो जगतो. त्याचा कर्म उद्देश जो असतो पूर्ण झालेला आहे. म्हणून योग ही सगळ्या उत्तम उपाय आहे. योगाच्या अंतिम परिणती म्हणजे परम शांती प्राप्त होणं. म्हणून ज्याला कुणाला आपल्या ती शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर नियमानं वागलं पाहिजे. सौम्य स्वभावशील राहिलं पाहिजे. आणि ही विद्या जी आहे सगळ्याला सांगता येत नाही. गुरु क्रांतीदर्शी असला पाहिजे. प्रियदर्शनशील असला पाहिजे. सौम्य स्वभावशील असला पाहिजे आणि शिष्यावर पूर्ण प्रभाव असला पाहिजे. नाहीतर शिष्याने सांगितलेलंच करीत राहणं तर ती विद्या सफल होत नाही. शिष्याला दबून राहणारा जो गुरु असतो, शिष्य नियमाचं पालनच करत नाही, मग त्यांना काय सांगणार आहे गुरु? सांगितलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून पवित्र अंतःकरणवाल्याला मोक्षाची प्राप्ती होते, योगाची साधना प्राप्त होते. म्हणून मानव देहाच्या मध्ये ही योग साधना संभव आहे. पशु पक्ष्याच्या मध्ये ही साधना प्राप्त होणं सिद्ध होत नाही. म्हणून योगाच्या द्वारानं मोक्षाची प्राप्ती करून घेणं मानवाला हे शरीर त्यासाठी मिळालेलं आहे. म्हणून त्याला अयोध्या नगर म्हणतात, शरीर म्हणतात, हिरण्यमय कोश म्हणतात, ज्योतीचा पुंज म्हटलेला आहे, आनंद रस आहे. तर हे हृदयाच्या आत लहान एक पोकळ जागा आहे. त्या पोकळ जागेला अयोध्या असं म्हटलेलं आहे. कंठाच्या खाली दोन स्तनाच्या मध्ये एक उदराच्या वर हृदय देश आहे, ज्याला ब्रह्मपूर म्हटलेलं आहे. त्या ब्रह्मपूर नगरामध्ये त्याच्या त्याच्या मध्य भागात जे असं पोकळ जागा आहे त्याला कमल असं कमळाच्या आकाराचा आहे. म्हणून त्याच्या अवकाशामध्ये स्थान जे आहे त्याचं नाव दहर आहे. पुंडरीक असं म्हणतात, हृदय कमल असे म्हणतात. ज्योती स्वरूप परमेश्वर शरीराच्या आत प्रकाशमय रूपात शुद्ध स्वरूपात आहे. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण ज्या निर्दोष जीवन जगलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं? परम प्राप्ती करून घेण्यासाठी सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त होणं म्हणजे मुक्ती. बंधन तोडून टाकणं म्हणजे घरदार सोडून पळणं नव्हे. की तुमच्या ज्या आसक्ती असते ती आसक्ती दूर झाली पाहिजे. आत्मज्ञान योग समाधीच्या द्वारेच प्राप्त होत असते. आणि याचा शेवट काय आहे या योगाचा? स्वांत सुखाय, आपल्या आत जे सुख आहे त्याला प्राप्त करणं, त्याच्यात राहणं. आणि ह्याच्यामुळे एवं परजन उपकृती, याच्यामुळं दुसऱ्याचं कल्याण होते. पैसे देऊन कल्याण होत नाही. तर पैशानं जी आर्थिक दृष्टी आहे त्याच्यापासून थोडाफार फायदा होतो. म्हणून याच्यामध्ये सतत राहिलं पाहिजे.
अमृतत्व प्राप्त होण्यासाठी, आनंदयुक्त होण्यासाठी योग विद्या, ब्रह्मविद्या, प्राणविद्या, हे सगळ्या विद्या ज्या आहे ब्रह्मप्राप्तीचे साधनं आहेत. म्हणून त्याच्याजवळ पंचकोश जो आहे, पंचकोशाच्या पलीकडे आपणाला जाता आलं पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे आपण ही जी विद्या आहे, ही विद्या म्हणजे काही चमत्कार नाही. म्हणून आत्मज्ञान योग समाधीच्या द्वारेच अनुभवात येते. म्हणून याच्यासाठी शक्यतोवर अति कामवासनेचा उपयोग करून घेऊ नये. त्याच्यामुळं ही गोष्ट जमण्यासारखी नाही. म्हणून योग जे आहे, पहिला सुद्धा अन्नमय कोश आहे. अन्नमय कोशातून पुढे जाता आलं पाहिजे. ब्रह्मविद्या, योगविद्या एकच आहे, वेगळं नाही. वेदांच्या मध्ये शरीरविज्ञानचं सूक्ष्म विवेचन केलं म्हणून ही वस्तुता योग साधनेचं माध्यम आहे. आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, हे एक एक कोश आपण ओलांडत जातो. पण पंचकरणामध्ये याचा खूप विचार केलेला आहे. पण तो अभ्यास विद्येला विद्येला नष्ट करणारे दुर्गुण ते आपल्यामध्ये येऊ देऊ नयेत. ते येतात कशानं? दुर्जनांच्या संगतीमुळे येतात. म्हणून सगळ्यांनी सांगितलं, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. अशा संतांच्या, साधूच्या खऱ्या अर्थानं सहवास केला तर आपणाला नियम पालन आपोआप होते. आणि वाईट लोकांच्या संगतीत जर राहिला, पालन करणं किती अवघड. आता एवढा मोठा आवाज होऊ लागला, आपलं प्रवचन बंदच करणं योग्य झालं की. म्हणून म्हटलेलं आहे, आपलं ध्यान त्या भौतिकतेकडे जे पळू लागलेलं आहे, त्या भौतिकतेच्याकडून त्या चित्ताला ओढून घेणं, तेच कासवाचं चित्र त्यासाठीच आहे. कासवाचं चिन्ह का लावलेलं मंदिरात? किंवा एक कासव जसं त्यांना धोका वाटला की सगळं अवयव मध्ये ओढून घेते, त्याप्रमाणे हे जे मन पळणारं मन आहे, त्याला मोक्ष प्राप्तीसाठी पंचकोशाला शुद्ध केलं पाहिजे. म्हणून म्हटले आहे, परमदयाळू परमात्मा आपल्या हृदयाच्या मध्ये नेहमी स्मरण केलं पाहिजे. त्यांच्या असीम कृपामुळे सगळ्या विघ्न जे आहेत, विघ्नाच्या बाधा आहेत, तो नाश होतो. म्हणून वेद का समजत नाही? त्याचं कारण आपण अनेक अनर्थकारी गोष्टी करतो. म्हणून ज्ञानानुमुक्ती, वेद ज्ञानानच मुक्ती प्राप्त होते. महत ब्रह्मज्ञान समजू शकते. पण या दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, हृदय कमल मध्ये, हृदय कमळामध्ये तैजसम चित्त स्वरूपम, त्याच्यामध्ये तैजस रूपानं चित्त स्वरूप आत्मा राहतो. येम नेमा विशुद्ध साधके सिद्ध साध्यम. येम नेमाचं शुद्ध रीतीनं पालन केल्यानंतर साधक सिद्धी साध्य त्याला प्राप्त होते. म्हणून अजर अमर ईशम शांतमानंद स्वरूपम सकल दूरित दांतम दिव्य देवम मामी. असा जो दिव्य परमात्मा आहे, त्याला मी नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे. म्हणून हिरण्य गर्भापासून आता मुळामध्ये ही विद्या प्रथम कुठं आलेली आहे? ती वेदामध्ये आहे. चारही वेदामध्ये योगाचं प्रशिक्षण दिल्या गेलं, सांगितलं. पण त्याने योग शब्द न वापरता युंजंती शब्द वापरलेला आहे. म्हणून योगानुशासन का म्हटलं तर ही विद्या मुळात वेदामध्ये आहे. वेदातून उपनिषदात आलं, हिरण्यगर्भाकडून. पुन्हा आता जो आहे, आयुष्य माणसाचं कमी झालं, अनेक रोग झाले, लोक तिकडं दुर्लक्ष करू लागले. म्हणून पतंजल महामुनीने योग दर्शनाची सिद्धता केली. म्हणून अनुशासन म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा मी योगाचं दर्शन तुमच्या समोर मांडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोधक आहे. आणि तो करण्याकरता आपल्याला परमेश्वराने वेळ दिलेली आहे. म्हणून आपण अंतःकरणपूर्वक त्याचा अभ्यास करा.